पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. पडते तिचा अंत होतो. दोन गायी एकमेकांच्या गळ्यात गळा टाकून त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी अंत होतो, मृत्यू होतो. हृदय हेलावणाऱ्या ह्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि या 7 गायींपैकी त्या ठिकाणी अनेक गायी या गर्भधारणा असलेल्या होत्या की ज्यांना काही दिवसात त्यांना त्या ठिकाणी वासरू होणार होतं अशी स्थिती होती आणि एकूण 40 त्या ठिकाणी गोमाता होत्या. त्यातल्या 19 गोमातांना त्या ठिकाणी या विषबाधेची लागण झाली. त्या पाण्यातून त्यांना इन्फेक्शन झालं. मग जर का ही घटना असेल तर यावरती सिडकोचे अधिकारी कोण जबाबदार आहेत? कोणी हे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. आज आमच्या गोमातांचा त्या ठिकाणी अंत झाला, पण हे पाणी पिल्यामुळे त्या ठिकाणी मानवी जीवनाला सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर धोका आहे हे आपण समजू शकता. हा लॅब टेस्टिंगचा रिपोर्ट आहे की ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जे कंटेंट्स विषारी आहेत ते त्या ठिकाणी असू नये आणि त्या ठिकाणी हे जे कंटेंट असतील तर त्यामुळे मानवी जीवनाला सुद्धा धोका असू शकतो. अशा प्रकारचे हे रिपोर्ट्स आहेत. त्यात सीओडी किती असावा, त्यात TDS किती असावा, जे कंटेंट्स आहेत त्याचं विश्लेषण या ठिकाणी आहे आणि हे सगळे कंटेंट थोड्या नाही तर 20 पटीनं जास्त आहेत. अशा प्रकारची ही स्थिती आहे. मग जर का ह्या भागामध्ये अशी स्थिती त्या ठिकाणी होणार असेल तर मानवी जीवन त्या ठिकाणी कसं राहू शकतं? म्हणजे सिडकोने डम्पिंग ग्राउंड तयार करताना हा विचार केला नाही का की आजूबाजूला पूर्ण नागरी वस्ती आहे. जे घोटगाव, सिद्दीकरवले गाव, तळोजाची नवीन वस्ती, फेज 1, फेज 2, नागझरी ही सगळी आजूबाजूला असलेली गावं आहेत. आणि मग जर का सिडको सारखी गव्हर्नमेंट अथॉरिटी जर का शहरात त्या गावांच्या जवळ जाऊन जर का अशा पद्धतीनं डम्पिंग ग्राउंड करणार असेल आणि पूर्णपणे त्या मानवी जीवनावर परिणाम करणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आणि अशा प्रकारची स्थिती आहे की त्या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या ठिकाणी आमच्या मातृशक्तीला गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी तयार झालेल्या आहेत. अबॉर्शनचं प्रमाण वाढलंय. हे इतकं विदारक चित्र त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि त्यामुळे या विषयावरती वाचा फोडण्यासाठी त्या ठिकाणी मी प्रयत्न करतोय. हे डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणून हलवलं गेलं पाहिजे. हा एक विषय त्यामध्ये आहे. ज्या सिडको अधिकाऱ्यांनी अक्षम्य पद्धतीनं या दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे, ही त्या ठिकाणी मागणी मी करतोय. आणि इतकी मोठी घटना घडून सुद्धा त्या ठिकाणी MPCBच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही रिपोर्ट केला नाही. त्या ठिकाणी पशुवैद्यकीय डिपार्टमेंटची मंडळी आली, रिपोर्ट नोंदला नाही, तिथले सॅम्पल्स कलेक्ट केले नाही. त्या ठिकाणी कुठला हा विषयाला त्या ठिकाणी कुठेही त्याच्यावर चर्चा न करता विषय दाबण्याचा प्रयत्न केला. पनवेल महापालिकेचे पशुवैद्यकीय डिपार्टमेंटचे जे कोणी डॉक्टर असतील त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. हा जो काही कचरा आहे तो अनधिकृत पद्धतीनं तिथून काढून अनेक फॉरेस्टच्या जागेवर टाकला जातो. त्याची उदाहरणं माझ्याकडे आहेत, मी सभागृहात दाखवणार आहे. मग जर का असं असेल तर त्या फॉरेस्टच्या जागेवर जर का गरिबांना आम्हाला रस्ता करायचा असेल, आदिवासी वाडीला रस्ता करायचा असेल तर फॉरेस्टची मंडळी परवानगी देत नाहीत. पण अशा पद्धतीनं हजारो टन कचरा टाकायला मात्र तुम्ही परवानगी देता आणि कुठेतरी लागेबांधे स्वतःचे जोडून घेता. हे आम्ही सहन करणार नाही आणि त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी कारवाईची मागणी मी करतो. सिडकोचे अनेक विषय मी सातत्याने मांडत असतो, कारण ज्या भागातून मी येतो त्या भागात 90% भागावरती सिडकोच्या माध्यमातून नियोजन केलं गेलं आणि कारभार त्यांच्या माध्यमातून चालवला जातो. आणि त्यामुळे त्यांचे जे काही गलथान विषय आहेत, जर का हे डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल तर त्यावरती आज नाही तर गेल्या 15 वर्षापासून तिथले नागरिक भांडतायत, संघर्ष करतात. अनेक संघर्ष समित्या तयार झाल्या, मोर्चे आंदोलनं झाली, पण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतो. मग जर का तिथल्या नागरिकांना या विषयाचा त्रास आहे तर सिडको स्वतःची मनमानी का बंद करत नाही? हजारो हेक्टर जमीन सिडकोनी घेतली, कवडीमोल भावात घेतली, सरकारी जमीन तर मोफतच घेतली. मग हे डम्पिंग ग्राउंड कुठेतरी शहरापासून 2-5 किलोमीटर दूर नाही करता येणार का? आणि दुर्दैवाची गोष्ट ही की सिडको स्वतः ज्या डेव्हलपमेंट करते, म्हणजे ज्या लॉटरीचा प्रश्न मी मांडला, लॉटरी धारकांची घरं त्या भागात झाली आहेत, ही सगळी घरं सुद्धा डम्पिंग ग्राउंड पासून जो काही बफर झोन असायला पाहिजे त्या बफर झोनचं उल्लंघन करून त्याच्या आतमध्ये ही घरं बांधण्याचं काम सिडकोनी केलंय. म्हणजे लोकांनी लाखो रुपये खर्च करून ते घर घ्यायचे, गोरगरिबांनी त्या घरात राहायला जायचं आणि मग मात्र त्यांना समजणार की इथे डम्पिंग ग्राउंड आहे,
दिवस रात्र आम्ही खिडक्या बंद करून राहायचं, तो ती दुर्गंधी आम्ही सहन करू शकणार नाही. पूर्ण हवेमध्ये प्रदूषण, पाण्यामध्ये प्रदूषण, मातीमध्ये प्रदूषण, अशा पद्धतीची स्थिती त्या ठिकाणी या सिडकोच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे सिडकोचे अधिकारी असतील, एमपीसीबी असेल, पनवेल महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी असतील किंवा या विषयात असणारे फॉरेस्ट अधिकारी असतील, या सर्वांवरती कारवाईची मागणी मी करणार.